काल रात्री आपण कारेगावला मुक्कामी होतो, हे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. जास्त काही मला शूट करता आलं नाही, पण रात्रभर आहे ना तिघांनाही झोप लागली नाही. तृषाही वळवळ करत होती, कारण पूर्ण घर मोकळं आहे. जेव्हा आपण इथे राहायचो तेव्हा सगळं घर मस्त छान भरलेलं होतं, आवाजही घुमतोय आणि अस्ताव्यस्त आहे सगळं. आणि खाली गाद्या टाकून आपण झोपलो होतो, तर सवय नसल्यामुळे ना झोप वगैरे लागली नाही. आणि मध्ये मध्ये लाईटही जायची, इन्व्हर्टर असल्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही. पण खाली ते झोपल्यामुळे पूर्ण घर रिकामं असल्यामुळे ना थोडंसं असं वेगळंच वाटत होतं, झोप व्यवस्थित लागली नाही. सकाळी उठले, तृषाला मिलनला छान दूध दिलं, माझ्यासाठी चहा बनवला आणि एकंदरीत घर वगैरे सगळं साफ वगैरे केलं पुन्हा. आणि आता शिरूरला जायला परत निघायचं, कारण इथे थोडं पण करमलं नाही. आणि मग आता प्रश्न पडलाय की गणपतीला आपण 10 दिवस इथे कसं येणार, कोणतीच सोय नाही, देवाचा प्रसाद नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी कशा बनवणार. आणि भरपूर प्रश्न मग पुढे उभे राहिले की काय करायचं, कसं करायचं गणपतीचं, इकडे यायचं की शिरूरलाच बसवायचं. आता ते येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल, कारण देवाला आपल्याला घरी आणायचं, सगळं व्यवस्थित नैवेद्य पाणी ते सगळं झालं पाहिजे. आणि 10 दिवस इथे राहायचं. मग झोप आजच एकच दिवस लागली नाही, ते खाली गाद्या वगैरे टाकून, कारण ती सवय असते एक आपल्याला, घराची सवय आहे पण झोपण्याची सवय नाही आहे. त्यामुळे थोडंसं असं चलबिचल झाली. आता बघूयात काय ठरतंय काही नाही. गणपतीचं आपण शिरूरला बसवतोय की इकडे येतोय, कारण आधी ठरलं होतं कारेगावलाच बसवायचं, पण असं होतंय सगळं असं मोकळं वाटतंय, उघडं वाटतंय, कोणतीच गोष्ट व्यवस्थित नाही. त्यामुळे पुन्हा आता निर्णय चेंज.